Welcome once again to Param Education, and today we are going to talk about Kingdom Monera, Protista and Fungi. Last lecture मध्ये मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द चॅप्टर, राईट, लेक्चर 1. आणि त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन सिस्टम, आरे छोटेकर किंवा कोपलँड असेल, हॅकेल असेल किंवा शॅटन यांनी जे युकॅरियोट प्रोकॅरियोट ह्या टर्म्स दिल्या, ह्या सगळ्या आपण डिटेलमध्ये कव्हर केल्या. आता एक लक्षात ठेवायचं आहे की युकॅरियोट प्रोकॅरियोट हे जे ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्याचे मिनिंग सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वेल, तर त्याच्यावरती डिपेंड काय करेल की युकॅरियोट जर आपला कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर प्रत्येक ठिकाणी आता शब्द येणार, युकॅरियोट प्रोकॅरियोट, मग आपल्या लक्षात असलं पाहिजे. युकॅरियोट आपण कशाला म्हणतो? युकॅरियोट म्हणजे ज्यांचे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिक्स असतील, म्हणजे सेलमध्ये जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, रायबोझोम असेल, क्लोरोप्लास्ट असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, हे सर्व सेल ऑर्गॅनिझम झाले. यांच्या भोवती जर मेम्ब्रेन असेल तर अशा ऑर्गॅनिझम्सला आपण काय सांगितलं? त्यांना आपण बोललो युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट म्हणजेच काय? मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस त्यांच्यामध्ये ऍब्सेंट आहे आणि सेल ऑर्गॅनेल सुद्धा मेम्ब्रेन बाउंड नसतील. मग ती युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट टर्म कोणी दिली होती? शॅटॉन, राईट. तसंच टू किंगडम सिस्टम हॅकेलने दिली आहे. टू किंगडम सिस्टम कार्ल लिनियस, थ्री किंगडम सिस्टम हॅकेलने दिली आहे, फोर किंगडम सिस्टम कोपलँड आणि 5 किंगडम सिस्टम जी की वर्ल्ड वाईड इट इज ऍक्सेप्टेड. पूर्ण जगभरामध्ये ज्याला ऍक्सेप्टन्स आहे अशी क्लासिफिकेशन सिस्टम जी आहे त्याला आपण म्हणतो 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन बाय R.H. हुटॅकर. समजतंय? वेल, आपण सांगितलंय पहिले 2 किंगडम जे होते ॲनिमल आणि प्लांटी, हॅकेलनी त्याच्यामध्ये तिसरा ऍड केला, तो म्हणजे कुठला होता? प्रोटिस्टा. मग कोपलँडनी जेव्हा 4 किंगडम दिले तर मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी आणि ॲनिमेलिया, आणि R.H. हुटॅकरने मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय त्याच्यामध्ये ऍड केला, ॲनिमेलिया आणि प्लांटी असे 5 किंगडम. त्यांचा बेसिक क्रायटेरिया सुद्धा आपण बघितला. त्यांच्यामध्ये सेलचं स्ट्रक्चर कसं असेल, सेल ऑर्गनायझेशन म्हणजे युकॅरियोट की प्रोकॅरियोट, बॉडी ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक आहेत की हिट्रोट्रॉपिक आहेत की सॅप्रोफायटिक आहेत. मग सॅप्रोफायटिक कशाला बोललो आपण? सॅप्रोफायटिक म्हणजे असे अॅनिमल्स की जे डायरेक्टली डिकेइंग मॅटर पासून न्यूट्रिशन ओढून घेणार. फॉर एक्झाम्पल फंगस, हे सुद्धा आपण डिटेल डिस्क्राईब केलंय. अॅनिमल्स हे कसे असणार? हिट्रोट्रॉप्स असणार. डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ इंजेक्शन, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, ते वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतात. एव्हरीथिंग इन डिटेल अलॉंग विथ द क्लासिफिकेशन वी हॅव कवर्ड इन द लास्ट लेक्चर. लास्ट लेक्चरमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. आता आपण या सेकंड लेक्चरमध्ये जे किंगडम जे दिलेत R.H. हुटॅकर किंवा वेगवेगळ्या सायंटिस्टनी दिलेत, जसं की मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, ॲनिमेलिया आणि प्लांटी, त्याच्यापैकी त्याचंही आपण डिव्हिजन केलं होतं. क्रिप्टोगॅम्स, फिनोरोगॅम्स, बरोबर. क्रिप्टोगॅम्स म्हणजेच काय की ज्यांच्या सीड्स ह्या नेकेड असतील, ठीक आहे, आणि म्हणजे ज्यांचे हिडन पार्ट असतील, रिप्रोडक्टिव्ह पार्ट आर हिडन, ते क्रिप्टोगॅम्स. आणि क्रिप्टोगॅम मध्ये आता 3 नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघूच. चला जाऊ द्या, ते नंतर आपण जेव्हा तो पॉइंट येईल तेव्हा त्याला डिस्कस करू. इथे आपण आता डिस्कस करू किंगडम मोनेरा, देन युअर प्रोटिस्टा आणि फंगाय. ठीक आहे, चला मग आता समोरच्या पार्टकडे जाऊ आपण. पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे. आपण जसं आपला ट्रेंड चाललाय प्रत्येक लेक्चरमध्ये आपण ऍक्टिव्हिटी कव्हर करणार. कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. तर ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण बघून घेऊ. ऍक्टिव्हिटीचा उद्देश काय असतो की त्या ऍक्टिव्हिटीचा समोरचा जो पार्ट असेल डिस्कस केलेला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये, तर हा त्याच्या आधारित पार्ट असतो. त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी सुद्धा निग्लेक्ट करायच्या नाही, त्याला बाजूला ठेवायचं नाही. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात, राईट. काय सांगितलं यांनी? स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड. हे बोलतात ही अशी ग्लास स्लाइड घ्या. ग्लास स्लाइड समजते तुम्हाला, लॅबोरेटरीमध्ये तुम्ही बघितलेली असेल. त्याच्यावरती एक छोटासा ड्रॉप घ्या, ठीक आहे. एक कर्डचा ड्रॉप याच्यावरती आपण घेतला. आता त्याच्यावरती कव्हर स्लिप ठेवा. आता कव्हर स्लिप मी वेगळ्या कलरने दाखवतोय. असं समजा की ही स्क्वेअर मध्ये कव्हर स्लिप याच्यावरती आपण ठेवली आहे. स्लाइड घेतली एक काचेची, त्याच्यावरती आपण कर्डचा ड्रॉप टाकलाय, त्याच्यावरती कव्हर स्लिप ठेवली आहे. कव्हर स्लिप म्हणजे का? कारण ते पसरू नये आणि आपल्याला ऑब्झर्व करता यावं मायक्रोस्कोप मध्ये. ऑब्झर्व अंडर हाय पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोप, ठीक आहे. मग आता मायक्रोस्कोपनी तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करा, ठीक आहे. आणि इथे झाला तुमचा समजा हा डोळा. तर तुम्ही जेव्हा त्याला ऑब्झर्व कराल तर तुम्हाला काय सापडेल? काय सापडणार? You will find small rod like microbes and called as lactobacilli.
तुम्हाला रॉड लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसतील आणि ते रॉड लाईक स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतात दीज आर नथिंग बट युअर बॅक्टेरिया. कर्ड मध्ये किंवा मिल्क मध्ये जे बॅक्टेरिया प्रेझेंट असतील, पर्टिक्युलरली कर्डच म्हणू आपण दही, तर त्याच्यामध्ये कुठले बॅक्टेरिया प्रेझेंट असणार? रॉड शेप लॅक्टोबॅसिलाई. ठीक आहे ना. मग ही झाली तुमची ऍक्टिव्हिटी की ज्याच्यामध्ये मायक्रोस्कोप मध्ये तुम्ही रॉड सारखे स्ट्रक्चर बघितले, त्याला तुम्ही बॅक्टेरिया म्हटले. आता हा जो तुमचा पहिला किंगडम असेल, किंगडम मोनेरा, तर मोनेरामध्ये कुणाला इन्क्लूड केलाय? ऑल प्रोकॅरियोट्स. ठीक आहे ना. प्रोकॅरियोट्स असणार याच्यामध्ये आणि प्रोकॅरियोट कोण असतात? तर बॅक्टेरिया. सर्व प्रकारचे बॅक्टेरिया ज्यांच्या स्पेसीज या लाखोमध्ये असतील ते सगळे बॅक्टेरिया अलॉंग विथ ब्लू ग्रीन अल्गे आणि बॅक्टेरिया सगळे तुमच्या किंगडम मोनेरामध्ये ठेवले, त्यांना क्लासिफाय केलं. आता इथे ब्लू ग्रीन अल्गे जे तुम्हाला दिसतंय तर याचं दुसरं नाव काय? इट इज ऑल्सो कॉल्ड एज सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे, याला सायनोबॅक्टेरिया म्हणतात, म्हणून त्याला मोनेरा किंगडम मध्ये आपण ठेवून दिलं. समजतंय? आता या डायग्राम मध्ये बघा, डायग्राम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळे बॅक्टेरिया दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल हा स्ट्रेप्टोकॉकस ऑरियस. समोरच्या पार्ट मध्ये जेव्हा आपण मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन बघणार त्यावेळी तुम्हाला 4 टाईपचे मायक्रोब शेप, त्यांच्या शेपनुसार 4 टाईपचे मायक्रोब दिसणार, जसं की कॉकस. ठीक आहे. नंतर तुमचा व्हायब्रिओ, स्पायरिलम. तर कॉकस स्पेरिकल काय? आता स्टेफायलोकॉकस काय? आता इथे बघा तुम्हाला सगळे गोल गोल दिसतात ते. ठीक आहे. हे सगळे स्पेरिकल स्ट्रक्चर म्हणजे गोल स्ट्रक्चरने बनलेला बॅक्टेरिया दिसतोय, म्हणून त्याच्या नावाच्या मागे काय आलं? कॉकस. मग कॉकसहून तुम्ही समजायचं की स्पेरिकल शेपचे. तर स्टेफायलोकॉकस ऑरियस हा एक बॅक्टेरिया झालाय. इथे बघा रॉड सारखं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, मग रॉड शेप मध्ये बॅक्टेरिया असतील. आता हे वेगवेगळे रॉड एकत्र येऊन हे एक तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल. याही टाइप मध्ये जसं की क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम हा बॅक्टेरिया काय करतो? बोटुलिझम नावाचा डिसीज तुम्हाला करणार. आता बोटुलिझम म्हणजे काय? थोडक्यात तुम्ही म्हणू शकता फूड पॉइझनिंग. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की अन्न विषबाधा होणे, काहीतरी तुम्ही खाण्यामध्ये आलं तर तुम्हाला विष बॉडीमध्ये तयार होत आहे, कोणते बॅक्टेरिया असतील त्या कंडिशनला बोटुलिझम म्हणायचं. आणि तो बॅक्टेरिया असेल क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. ठीक आहे. इथे दिसतात तुम्हाला सी. आता इथे रॉड शेप, स्पेरिकल शेप असे दिसलेत, पण त्यांना ऍडिशनल स्ट्रक्चर सुद्धा बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे ना. जसं की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतील, ग्राम निगेटिव्ह असतील. फक्त शब्द लक्षात ठेवा, त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे करणार नाही. वेल, इथे जो तुम्हाला पार्ट दिसतोय बघा हा, तर दिस पार्ट्स आर फ्लॅजेला, मल्टी फ्लॅजेलर कंडिशन. कारण ते शेपटी सारखा जो पार्ट दिसतोय त्याला तुम्ही फ्लॅजेला म्हणा. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला हे स्ट्रक्चर त्यांच्या मुवमेंटसाठी उपयोगाचे होणार. किंवा काही बॅक्टेरिया असतील त्यांच्यावरती सिलिया असतील. आता हा साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी हा जो बॅक्टेरिया आहे तर हा काय करतो? टायफॉइड. लक्षात घ्यायचं, टायफॉइड तुम्हाला कधी ना कधी झाला असेल तर टायफॉइड जेव्हा होतो तर तुमचं इंटेस्टाईन मध्ये हे बॅक्टेरिया जातात आणि तिथे इन्फेक्शन करतात. मग तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनला त्याला सूज येणार, मग त्या कंडिशनला आपण टायफॉइड म्हणतो. मग टायफॉइड कोणी केला? साल्मोनेला टायफी. मग हे सगळे काय झाले तुमचे बॅक्टेरिया कोणत्या किंगडम मध्ये येत आहेत? मोनेरा किंगडम मध्ये. इन शॉर्ट लक्षात ठेवा की मोनेरा मध्ये ऑल बॅक्टेरिया आर कन्सिडर्ड और इन्क्लुडेड. आता बॅक्टेरिया हे सगळीकडे प्रेझेंट असतात. पाण्यामध्ये प्रेझेंट आहेत, एअर मध्ये आहेत, जमिनीमध्ये आहेत, समुद्रामध्ये. एकदम उष्ण ठिकाण असेल जिथे 70-80 डिग्री तापमान असेल तिथे सुद्धा प्रेझेंट असणार. अॅनिमल्सच्या, ह्युमन बिईंगच्या इंटेस्टाईन मध्ये सुद्धा बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. मग त्याचे सुद्धा टाईप असतील, काही गुड बॅक्टेरिया, काही बॅड बॅक्टेरिया. जे आपल्याला उपयोगाचे आहेत त्याला आपण गुड बॅक्टेरिया म्हणणार, आणि जे आपल्या बॉडीला हार्म करतात, इजा करतात, डिसीज करतात ते हार्मफुल बॅक्टेरिया. ठीक आहे. तर सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया कशामध्ये येतील? मोनेरामध्ये. आणि मोनेरा हा किंगडम आपण सांगितलेला आहे, हा कसा असणार? युनिसेल्युलर प्रोकॅरियोट. लास्ट लेक्चर मध्ये, पहिल्या लेक्चर मध्ये आपण हे सगळं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. इथे बघा स्ट्रेप्टोकॉकस निमोनी हा सुद्धा एक बॅक्टेरिया. स्ट्रेप्टोकॉकस रॉड शेप. ठीक आहे ना. सॉरी, स्पेरिकल शेप, बॅसिलाई रॉड शेप. तर हे दोन एकत्र आलेत आणि हे जे स्ट्रक्चर झालं ते स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. आणि हा जो डिसीज करतो तर त्या डिसीजला आपण तुम्ही शब्द ऐकला असेल, दॅट इज कॉल्ड एज न्यूमोनिया. न्यूमोनिया म्हणजे कशाचा डिसीज असेल? न्यूमोनिया इज अ डिसीज ऑफ लंग्स. जसं इथे लिहिलं आपण वेळेला टायफॉइड, तर टायफॉइड हा कोणाचा डिसीज आहे? स्मॉल इंटेस्टाईन. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, स्मॉल इंटेस्टाईन. क्लिअर आहे. नंतर इकडे दिसतोय तुम्हाला व्हायब्रिओ कॉलेरी. व्हायब्रिओ म्हणजे असं कॉमा सारखा शब्द दिसतोय.
त्याला एक फ्लॅजेला सुद्धा दिसतोय तुम्हाला, ही शेपटी म्हणजे फ्लॅजेला. तर हा व्हायब्रिओ कॉलरी काय करतो तुम्हाला, कॉलरा करतो. कॉलरा तुम्ही नाव, पटकीचा डिसीज ज्याला म्हणतो आपण, हे तुम्ही ऐकलेले शब्द आहेत. तर इन शॉर्ट सांगायचं झालं तर दीज आर व्हेरियस टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, वेगवेगळ्या शेपमध्ये, फ्लॅजेला सोबत, सिलिया सोबत असे वेगवेगळे डिसीज ते करतील आणि काही युजफुल सुद्धा असतील, जसं की लॅक्टोबॅसिलस म्हणतोय आपण. तर हा काय करतोय, कर्ड तयार करतोय. कुणापासून कर्ड तयार करेल, इट विल फॉर्म कर्ड फ्रॉम मिल्क. दुधापासून दही बनवणे मग आपल्या उपयोगाचा झाला की नाही, यस दीज आर युजफुल. मग युजफुलही असतील, हार्मफुलही असतील. आता यांचे कॅरेक्टरिस्टिक काय, यांची वैशिष्ट्य काय असतील, मोनेराच्या किंगडम मोनेरामध्ये जे बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत तर त्यांचं वैशिष्ट्य काय, तर ते युनिसेल्युलर असतात. आपण ऑलरेडी वरती लिहिले, दीज आर युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स. ठीक आहे. मग युनिसेल्युलर म्हणजे यांच्यामध्ये सिंगल सेल प्रेझेंट असतात आणि त्या सिंगल सेलच्या बेसिसवर सगळ्या बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी त्यांच्या ते कम्प्लीट करणार. हे झालं पहिलं कॅरेक्टर. सेकंड लिहिलं, ते ऑटोट्रॉपिक सुद्धा असतील, हेट्रोट्रॉपिक सुद्धा असतील. जसं की इथे ब्ल्यू ग्रीन अल्गे म्हटलो तर ब्ल्यू ग्रीन अल्गे इथेच दाखवतो मी. ब्ल्यू ग्रीन अल्गे हा कसा आहे, ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचा फूड स्वतः बनवणार. आता त्याच्या टाइप्स मध्ये जायची गरज नाही, त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप असतील, काही केमोसिंथेटिक असतील म्हणजे केमिकल्सचा वापर करून स्वतःचा फूड बनवतील. त्या टाईपहून आपल्याला गरज नाही, फक्त लक्षात ठेवा. ब्ल्यू ग्रीन अल्गे ऑटोट्रॉपिक आहे. आणि हेट्रोट्रॉपिक, हे बघा हे सगळे इथे दिसत आहेत तुम्हाला. वेगवेगळे डिसीज जर तुम्हाला करतात याचा अर्थ काय, की त्यांना जगण्यासाठी दुसऱ्याची बॉडी आवश्यक आहे, दुसऱ्यापासून मिळणारा फूड ते खाणार, म्हणजेच ते हेट्रोट्रॉप झाले. ठीक आहे ना. म्हणजे पहिलं कॅरेक्टर सांगितलं, दीज आर युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स. सेकंड, ते ऑटोट्रॉपिक असतील किंवा हेट्रोट्रॉपिकही असतील, हे सेकंड कॅरेक्टर झाले. आणि थर्ड मध्ये दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स, आपण ऑलरेडी सांगितलंय, विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनेली. हे तर क्लिअरच झालं. जेव्हा तुम्ही प्रोकॅरियोट म्हणता म्हणजे त्यांच्यामध्ये स्पष्ट न्यूक्लियस प्रेझेंट नसतो, त्याला मेम्ब्रेन प्रेझेंट नसणार आणि सेल ऑर्गेनेली सुद्धा त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड नसणार किंवा ऍबसेंट असणार. मग हे सर्व कॅरेक्टरिस्टिक ते झाले, हे तुमचा किंगडम मोनेरा. लक्षात घ्या बाळांनो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपण थोडंसं ऍडिशन याच्यामध्ये करतोय. सगळ्या गोष्टी तुम्हाला 9th मध्ये दिसतील, 10th मध्ये, 11th 12th नीट मध्ये, तर याचे डिटेल तुम्हाला बघायचे. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही हा अभ्यास करणार, असं समजा की तुम्ही 11वी 12वीची तयारी सुरू केलेली आहे. कारण आम्ही नीट मध्ये जे कव्हर करतो, मुद्दाम म्हणून मी याच्यामध्ये पूर्ण बायोलॉजी पार्ट तुमचा 8वी 9वी 10वीचा कव्हर करतोय. कारण आम्ही जे 11th 12th नीटचे जे क्लासेस घेतो तेव्हा हे लक्षात येतं की मुलांना ह्या बेसिक गोष्टी सुद्धा लक्षात येत नाही आणि त्याच्याचमुळे फक्त तुम्हाला नीट हा प्रकार अवघड वाटायला लागतो की जो इम्पॉसिबल कॅटेगरीमध्ये जातो. ठीक आहे ना. मग ह्या प्रत्येक गोष्टीला काय करायचं, सिरियसली करायचं. ओके, चलो. दुसरा किंगडम प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा किंगडम हा कसा सांगितलाय आपण, दिस इज युनिसेल्युलर. पण आता हा युकॅरियोट की प्रोकॅरियोट, इट इज युकॅरियोटिक. म्हणजेच यांच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस प्रेझेंट असणार, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असणार, सेल्युलर ऑर्गेनेल सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट असतील, फक्त सेल एकच असणार, एकच सेल पासून त्यांची बॉडी तयार झालेली असणार. म्हणून त्यांना आपण कॅटेगरीमध्ये टाकलंय युनिसेल्युलर युकॅरियोट. समजतंय? ओके. मग परत ऍक्टिव्हिटी. आता हे प्रोटिस्ट कसे ओळखायचे किंवा कुठे सापडतात, सी प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. परत एक वेळा ग्लास स्लाइड घ्या, ही ग्लास स्लाइड. या ग्लास स्लाइड वरती एक पॉन्ड मधलं एका डबक्यामधील पाण्याचा ड्रॉप घ्या, तो टाका, त्याच्यावरती कव्हर स्लिप लावा अँड ऑब्झर्व इट अंडर मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघा, तुम्हाला काय दिसेल. ठीक आहे ना. ऑब्झर्व अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर मायक्रोस्कोप. कारण काही याच्यामध्ये साईजनी, नेकेड आईजनी सुद्धा दिसणारे असतील, मोठे असतील साईजनी. इन शॉर्ट, यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इररेग्युलर शेप. दीज आर अमिबी. एखादं डबकं घ्या, त्यातला एक पाण्याचा ड्रॉप घ्या, गढूळ पाणी असेल, त्याच्यामध्ये टाकून द्या. कशावरती, ह्या स्लाइड वरती. त्याला कव्हर स्लिप लावा आणि मायक्रोस्कोप मध्ये लो पॉवर आणि हाय पॉवर दोन्हीमध्ये बघा. तुम्हाला एक विचित्र आकाराचा इररेग्युलर शेप, जसं की त्याला शेपच कुठला नाही, हा असा एक शेप तुम्हाला दिसेल. आणि हा शेप जो दिसतोय त्यालाच तुम्ही काय म्हणणार, अमिबा. याचा अर्थ हा झाला की अमिबा कम्स अंडर किंगडम प्रोटिस्टा. हा प्रोटिस्टाचा पार्ट झाला. ठीक आहे ना. पण यांचं मग राहतात कुठे, तर सिंपल इथे दिले आपण, वॉटर. म्हणजेच त्यांचं हॅबिटट म्हणजे राहण्याचं ठिकाण. हॅबिटट काय झालं यांचं, ॲक्वाटिक. ठीक आहे ना. मग ते पाण्यामध्ये राहतात मोस्टली. ठीक आहे.
मग हा अमिबा तुम्हाला सापडलाय. मोटाईल आहे. मोटाईल आहे म्हणजे काय, मुवमेंट करू शकतो. आणि यांच्यामध्ये हे जे पार्ट दिसतात तुम्हाला, त्यांचा शेप कसाही बदल करू शकतील. समजा कंडिशन नुसार ते गोल शेप सुद्धा करून घेतील. जर त्यांना पुरेशा फेवरेबल कंडिशन, त्यांना वाढण्यासाठी कंडिशन आजूबाजूला जर प्रेझेंट नसतील, ते त्यांचा स्पेरिकल शेप करून टाकतील. म्हणजे त्यांचा शेप फिक्स आहे का, नाही. अमिबा इज इररेग्युलर इन शेप, फिक्स शेप त्यांचा नसतो. आणि हे जे शेप दिसतात तर या पार्टला तुम्ही काय म्हणता, सुडोपोडिया. सुडोपोडिया लक्षात ठेवायचंय. पोडिया, पोडिया म्हणजे पाय, त्यांचे फिट. आणि सुडो म्हणजे काय, सुडो म्हणजे फॉल्स. त्यांचे ऍक्च्युअल मध्ये ते पाय आहेत का, त्यांचे फीट आहेत का, नाही. पण इट अपियर्स लाईक दॅट, म्हणून त्याला म्हणायचं सुडोपोडिया. तर ही ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला अमिबा दिसले. आता प्रोटिस्टाचे जर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक बघायचे झाले तर कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय काय ना, पहिलं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आपण, दे आर युनिसेल्युलर. ठीक आहे ना, म्हणजे एका सेलने त्यांची बॉडी बनली आहे. दुसरं सांगितलं ते युकॅरियोट्स आहेत. युकॅरियोट आहेत म्हणजेच त्यांच्यामध्ये काय, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेलिज आर प्रेझेंट. सेल ऑर्गॅनेलिज प्रेझेंट, म्हणून तर आपण त्याला युकॅरियोट म्हटलो. कंटिन्युअसली ह्याच्या भरपूर सारे डिटेल मध्ये आपल्याला जाता येईल, परंतु आता बेसिक लेवलला ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. दीज आर सिंगल सेल्ड म्हणजे युनिसेल्युलर बोललो आपण, बरोबर, एकच सेलने बनलेले असतील. अँड वेल डिफाइंड न्यूक्लियस आपण लिहिलंय की मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज प्रेझेंट, त्याला म्हणायचं वेल डिफाइंड न्यूक्लियस. एनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, म्हणूनच आपण वाक्य लिहिलं मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे त्याच्या भोवती मेम्ब्रेन आहे. ठीक. ओके. सेकंड कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय, दे हॅव सुडोपोडिया. बघा इथे सुडोपोडिया आपण दाखवलं होतं. सुडोपोडिया म्हणजे फॉल्स फिट. ओरिजिनल फिट म्हणून असतात, पण त्यांचा शेप इरेग्युलर असल्यामुळे आपल्या पायासारखं भासतं, दिसतं, पण ओरिजिनली आहे का, नाही. म्हणून त्याला म्हटलं आपण सुडोपोडिया. ऑर हेअर लाईक सिलिया ऑर व्हिप लाईक फ्लॅजेला. सी इथे या डायग्राम मध्ये तुम्हाला एक चाबूक असल्यासारखा एक शेपटीसारखा पार्ट दिसतो. या पार्टला तुम्ही फ्लॅजेला म्हणायचे. दिस इज फ्लॅजेला. आणि या केसमध्ये तुम्हाला इथे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतील, असे केसांसारखे. तर भरपूर सारे जे हजारांनी जे स्ट्रक्चर प्रेझेंट असतील त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचे सिलिया. आता या फ्लॅजेलाचा आणि सिलियाचा वापर काय, मुवमेंट, लोकोमोशन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. म्हणजे यांच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय, एक तर असं चाबूक सारखं व्हिप लाईक फ्लॅजेला प्रेझेंट असेल किंवा सिलियास त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतील. पहिलं कॅरेक्टर झालं युनिसेल्युलर युकॅरियोट आहे. दुसरं झालं सिलिया आणि फ्लॅजेला त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात. फॉर लोकोमोशन, लोकोमोशनचा अर्थ काय होतो, ट्रान्सफर द लोकेशन. ट्रान्सफर द लोकेशन, फॉर ट्रान्सफरिंग देअर लोकेशन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. वेल, तिसरा मुद्दा, तिसरा कॅरेक्टरिस्टिक काय, एक तर ते ऑटोट्रॉप सुद्धा असतील किंवा हेट्रोट्रॉप सुद्धा असतील. म्हणजे स्वतःचा फूड स्वतःही बनवतील किंवा दुसऱ्यांच्या बॉडीवरती त्यांच्या फूडसाठी ते डिपेंड असतील. क्लिअर आहे. तर ऑटोट्रॉप मध्ये कोणी, युग्लिना नाव ऐकलेलं आहे तुम्ही, 7th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला गेलंय. तर युग्लिना हे ऑटोट्रॉपिक झालं का, कारण ते स्वतःचं फूड स्वतः बनवत आहेत. म्हणजेच त्यांना आपण म्हणू, युग्लिनाला आपण काय बोलू, खाली लिहितो मी इकडे, वेल इकडे लिहितो, दीज आर, युग्लिना इज अ फोटोसिंथेटिक. म्हणून तर आपण त्याला काय म्हटलो, ऑटोट्रॉपिक बोललो. फोटोसिंथेटिक म्हणजे लाईटच्या मदतीने त्यांचं फूड ते स्वतः बनवणार. आता युग्लिनामध्ये खरं तर 2 प्रॉपर्टी असतात. सनलाईट प्रेझेंट असेल तर ते ऑटोट्रॉप म्हणून काम करतात, आणि जर सनलाईट प्रेझेंट नसेल तर ते हेट्रोट्रॉप म्हणून काम करतात. ठीक आहे. मग त्याला आपण इथे ऑटोट्रॉप म्हणू. वोलॉक्स, वोलॉक्स हे अल्गीचं एक्झाम्पल आहे. कॉलोनियल अल्गी, कॉलनी करून ती अल्गे राहणार. तर वोलॉक्स इज अल्गे. तर हे अल्गेमध्ये काय प्रेझेंट असतो, क्लोरोप्लास्ट. आणि क्लोरोप्लास्ट जर प्रेझेंट असेल तर ते काय करू शकणार, फोटोसिंथेसिस करू शकणार. कारण क्लोरोप्लास्ट और क्लोरोफिल इज द स्ट्रक्चर बाय विच दॅट ऑर्गॅनिझम कॅन सिंथेसाइज और मेक देअर फूड. स्वतःचं अन्न ते स्वतः बनवू शकतात का, कारण त्यांच्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट असेल, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल. मग हे सुद्धा काय झाले, फोटोसिंथेटिक झाले. मग प्रोटिस्टाचं थर्ड कॅरेक्टरिस्टिक काय बघितलं, एक तर ते ऑटोट्रॉप्स असतील, त्याचे एक्झाम्पल बोललो आपण, युग्लिना आहे, वोलॉक्स आहे, त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. मग स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, म्हणून ते झाले ऑटोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप्स, हेट्रो म्हणजे डिफरंट. हेट्रोचा अर्थ काय होतो, डिफरंट बॉडीवरती ते त्यांच्या फूड साठी डिपेंड असणार, म्हणून त्याला त्यांचं न्यूट्रिशन दुसऱ्यापासून होतंय, म्हणून त्याला आपण म्हणणार हेट्रोट्रॉप्स. एक्झाम्पल काय दिलं आपण, अमिबा. दुसरं एक्झाम्पल
पॅरामेशियम, ठीक आहे ना. अमिबा, पॅरामेशियम, तुमचा युग्लिना, वोलवॉक्स, ऑल दीज आर प्रोटिस्ट. पण त्याच्यापैकी हे वरचे दोन जे एक्झाम्पल सांगितले ते ऑटोट्रॉप आहेत आणि खालचे दोन एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम हे काय झाले, हेट्रोट्रॉप झाले. क्लिअर आहे. इकडे बघा, हा जो पॅरामेशियम दिसतोय हा काय झाला, हेट्रोट्रॉप. वोलॉक्स काय झाला, ऑटोट्रॉप. हा झाला हेट्रोट्रॉप. हा सुद्धा काय, अमिबा सुद्धा काय, हेट्रोट्रॉप. आणि हा युग्लिना इट इज ऑटोट्रॉप, म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवत आहे. तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा. अजून भरपूर सारे एक्झाम्पल याच्यामध्ये ऍड करता येतील, ठीक आहे ना. यांच्यामध्ये प्रोटोझोन, प्रोटिस्ट सुद्धा प्रेझेंट असतात. आता याच्यापैकी प्रोटोझोन मध्ये कोणा, प्लाझ्मोडियम याच्यामध्ये उल्लेख केलेला नाहीये, पण प्लाझ्मोडियम इट इज अगेन अ एक्झाम्पल, प्रोटिस्टचं एक्झाम्पल, ठीक आहे. किंवा तुमच्या प्रोटोझोआमध्ये जर बोलायचं झालं तर मलेरियल पॅरासाइट इज अ प्रोटोझोआ. ज्या पॅरासाइटमुळे, ज्या प्रोटिस्टमुळे तुम्हाला काय होतोय, मलेरिया होतो. तर मलेरिया पॅरासाइट कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार, प्रोटोझोआ. तर हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत तर ते कुणाचे, प्रोटिस्टा. हे सगळे प्रोटिस्टामध्ये सापडतात. ॲक्वेटिक हॅबिटेट आहे, ऑटोट्रॉपिक सुद्धा आहेत, हेट्रोट्रॉपिक सुद्धा आहेत, डिसीज कॉझिंग सुद्धा आहेत. जसं की मलेरिया, बघा ना, मलेरिया ह्या प्रोटोझोआने केला. मलेरियाचा जो याच्यामध्ये उल्लेख केलेला नाहीये तर दॅट इज प्लाझ्मोडियम वायवॅक्स. मलेरिया करणारा कोण असणार, प्लाझ्मोडियम वायवॅक्स किंवा प्लाझ्मोडियम ओवेल. हे वेगवेगळे नाव आहेत, लक्षात नसेल तरी काही अडचण नाही, पण माहिती म्हणून असू द्या. नंतर प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, हे वेगवेगळे काय झाले, एक्झाम्पल झाले प्रोटोझोआचे. तर हे सगळे एक्झाम्पल तुमचे प्रोटिस्टा. क्लिअर आहे प्रोटिस्टा. वेल, चला पुढचा किंगडम आपण बघू, फंगाय. किंगडम फंगाय, दिस इज द लार्जेस्ट किंगडम आपण म्हणू शकतो. यांच्या खूप साऱ्या स्पेसिस प्रेझेंट असतील. त्यांच्यामध्ये सगळेजण हेट्रोट्रॉप्स असतील. किंगडम फंगस हा कसा आहे, हेट्रोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक आपण बोललो होतो लास्ट लेक्चर मध्ये, आठवत असेल तर. आणि हेट्रोट्रॉपिक मध्येच त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे त्यांचा जगण्याची मेथड जी असेल ती कोणती आहे, सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिकचा अर्थ काय होतो की दे फीड ऑन डिकेइंग मॅटर, कुजणारा सबस्टन्स, डिकेइंग मॅटर. डिकेइंगचा अर्थ सुद्धा आपण इथे लिहून टाकू, कुजलेलं, सडलेलं, त्याला व्हायचं डिकेइंग. युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर, दीज आर मल्टीसेल्युलर. त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस प्रेझेंट आहे, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट आहेत, म्हणून त्यांना म्हणणार आपण मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स. लिहू आपण इथे, किंगडम फंगाय, त्याच्यामधले अॅनिमल, दीज आर मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स. मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स, कळतंय. ऍक्टिव्हिटी बघू. घरामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की तुमचा जो हॉटपॉट असेल ज्याच्यामध्ये आपण चपात्या ठेवतो, भाकरी ठेवतो, आणि कधी तुम्ही गावाला निघून गेले तर ते त्याच्यामध्येच पडून राहणार. 2-3 दिवसानंतर तुम्ही जेव्हा परत येता आणि ते झाकण उघडता तर पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक आणि व्हाईट अशा कलरमध्ये एक धाग्याचं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, आणि त्यालाच तुम्ही काय म्हणता, बुरशी. फंगस म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो बुरशी येणे. तर ती बुरशी, जे धागे दिसतात, जे ब्लॅक कलरचे धागे दिसतात, इट इज नथिंग बट फंगस. ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा यांनी काय सांगितलं, टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन द कंटेनर विथ लीड फॉर 2 to 3 days. एक भाकरीचा तुकडा घ्या ओलसर, किंवा एखादा ब्रेड घ्या, तुमच्या त्या भांड्यामध्ये ठेवा, त्याला झाकण लावून घ्या, 2-3 दिवस तसंच ठेवा. नंतर आफ्टर 2-3 days द फाईन कॉटन थ्रेड लाईक टक्ट, म्हणजे असं थ्रेड सारखं तुम्ही बघितलं असेल ना, एक कॉटनच्या धाग्यासारखं एक जाळीदार स्ट्रक्चर तुम्हाला त्या भांड्यामध्ये दिसणार, त्या पॉटमध्ये दिसणार, ठीक आहे. ऑन द सरफेस ऑफ ब्रेड और भाकरी, त्या भाकरीवरती किंवा त्या ब्रेडवरती जमा झालेले एक स्ट्रक्चर दिसणार. मग त्याची एक स्लाइड बनवा, माउंट बनवा. फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. ती जे धागे तुम्हाला दिसले ब्लॅक किंवा व्हाईट, तर त्यांचं काय करा, तुम्ही त्याला स्लाइडवरती ठेवा आणि त्याला मायक्रोस्कोपच्या अंडर बघा. मग बघितल्यानंतर तुम्हाला असं सापडेल की थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज देअर. एक चपट, एक त्याला मायसेलियम म्हणतात बघा. मायसेलियम आपल्या बुकमध्ये दिलेलं नाहीये, पण त्या स्ट्रक्चरला म्हणतात मायसेलियम किंवा फंगल हायफे, ठीक आहे ना. मग ते मायक्रोस्कोप मध्ये जेव्हा तुम्ही त्याला बघणार तर धागे सारखे स्ट्रक्चर दिसतील. ही याच्यापैकी बघा तुम्हाला, हे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फंगस. फंगस कसं असणार, सी हिअर, फंगसच्या पार्ट मध्ये हा जो तुम्हाला पार्ट दिसतोय, हा पार्ट जो दिसतोय मी याला
ब्लॅक कलरने शो करतोय, तर याला मायसेलियम म्हणतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. आणि याच्यापासून असे वरती धाग्यासारखे पुन्हा स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, त्याला म्हणायचं तुम्ही स्पोरेंजिओफोर. जे रॉड सारखं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, ब्रांच सारखं स्ट्रक्चर दिसतंय, त्याला म्हणायचं स्पोरेंजिओफोर. स्पोरेंजिओफोर म्हणजे असं स्ट्रक्चर ज्याच्यावरती हे स्पोरेंजियम वाढणार, स्पोरेंजियम गोल्ड स्ट्रक्चर तयार होईल. आणि या स्पोरेंजियम मध्ये जे तयार होतात तर त्याला काय म्हणायचं तुम्ही, स्पोर्स. परत एक वेळा हे बघा, मायक्रोस्कोपच्या अंडर तुम्ही जेव्हा बघाल तुम्हाला थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसेल आणि इथे रूट सारखे स्ट्रक्चर दिसत आहेत, इथे रूट सारखे. तर या रूट सारख्या स्ट्रक्चरला काय बोलतो आपण इथे, रायझोइड्स. काय म्हणायचं याला, परत एक वेळा लिहितो मी, रायझोइड्स, कारण त्याला अटॅच व्हावं लागेल सपोर्टला, तर ते रायझोइड स्ट्रक्चर सुद्धा दिसणार. एक ब्रांच सारखं स्ट्रक्चर दिसते, त्याला तुम्ही म्हटले स्पोरेंजिओफोर. या स्पोरेंजिओफोर वरती हे जे स्ट्रक्चर गोल आहे त्याला म्हटले तुम्ही स्पोरेंजियम. आणि स्पोरेंजियम मध्ये जे तयार होतात ते म्हणजे तुमचे काय झाले, स्पोर्स. आता हा स्पोरेंजियम फुटणार आणि त्याच्यामधून स्पोर्स बाहेर पडतील आणि त्या स्पोर पासून परत एक वेळा फंगस तयार होणार. म्हणजेच हा दिस इज अ मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. ही रिप्रोडक्शनचा प्रकार झाला, कोणती, असेक्शुअल. ठीक आहे. नंतर हे जे पूर्ण तुम्हाला हे वरचं स्ट्रक्चर परत एक वेळा मी दाखवतो, हे झालं स्पोरेंजियम. स्पोरेंजियम ज्या पार्टला अटॅच असेल त्या पार्टला तुम्ही म्हटले ॲपोफायसिस. म्हणजे फुल असतं फुल, तर फुल तुम्हाला पाकळ्या वेगळ्या दिसतात, त्या पाकळ्यांना तुम्ही स्पोरेंजियम म्हणा, उदाहरण हे समजण्यासाठी. आणि ज्या खाली तुम्हाला हिरवा हिरवा पार्ट दिसतोय त्याला तुम्ही ॲपोफायसिस म्हणा, की ज्याच्यावरती ते स्पोरेंजियम तयार होणार. ठीक आहे. नंतर याला म्हटले फंगल हायफे. मायसिलियम पासून हायफे तयार होतात. ठीक आहे. हायफे म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर शॉर्टकटमध्ये. मग त्याच्यामध्ये पार्टिशन असतील किंवा पार्टिशन नसतील. जर पार्टिशन असले तर त्या हायफेला म्हणणार तुम्ही सेप्टेट हायफी. कुठे लिहू, यस, कलर चेंज करून लिहू आपण त्याला. इफ हायफे हे स्ट्रक्चर, हे बघा हायफे हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर. इफ हायफे कंटेन काय म्हणता येईल, पार्टिशन किंवा सेप्टम म्हणू. सेप्टम म्हणजे पडदा. तर त्या हायफेला तुम्ही कोणती हायफे म्हणणार, सेप्टेट हायफे. आणि जर नसेल तर त्याला असेप्टेट हायफे म्हणा. ठीक आहे. तर हे झाले वेगवेगळे पार्ट. आता याच्याच हे जे तुमचं ॲपोफायसिस होतं याच्याच वरती इथे इतका पार्ट दिसतोय त्याला तुम्ही म्हणायचं कॉल्युमेला. काय म्हणणार त्याला, कॉल्युमेला. ठीक आहे ना, दिस पार्ट इज कॉल्युमेला. सो दीज आर डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ फंगस. मेनली लक्षात काय ठेवायचं आहे की फंगस मध्ये रूट सारखे रायझोइड प्रेझेंट असतात, पण ट्रू रूट असतील का, रूट यांच्यावर नसतात, पण त्याच्या सारखं रायझोइड. नंतर त्यांची बॉडी दिसते, त्या बॉडीला म्हणायचं तुम्ही हायफे. त्या हायफेवरती थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतंय त्याला म्हणायचं तुम्ही स्पोरेंजिओफोर. त्याच्यावरती तयार झालेलं स्ट्रक्चर जे असेल त्याला म्हणायचं स्पोरेंजियम. आणि स्पोरेंजियम मध्ये तयार होतात स्पोर्स. आणि या स्पोर्सचा वापर कशासाठी करतो आपण, these spores are used for asexual reproduction. लिहून टाकू आपण त्याला, asexual reproduction. क्लिअर आहे. इकडे तुम्हाला हे तर तुम्ही पावसाळ्यामध्ये बघितलं असेल, जे उकिरडा असतो आपला, जिथे आपण घरामधलं वेस्ट मटेरियल किंवा जिथे खत तयार होतं असा उकिरडा, तर त्याच्यावरती तुम्हाला असे भूछत्र दिसतात, छत्री सारखे स्ट्रक्चर, बरोबर ना. तर हे जे छत्री सारखे स्ट्रक्चर आर नथिंग बट युअर मशरूम. पण हे खाण्याचं मशरूम असतं, हे टोडस्टूल असतं, हे पॉइझनस असेल. नाहीतर तुम्ही जाल उकिरड्यावरचं उचलून आणा भाजी बनवाल, दॅट इज पॉइझनस. पण हे जे छत्री सारखे स्ट्रक्चर हे सुद्धा फंगसच आहे. ठीक आहे. त्याला मशरूम म्हणा तुम्ही. परंतु कोणतं मशरूम, नॉन एडिबल, जे आपण खाऊ शकत नाही ते. इथे एक स्ट्रक्चर, हे फंगस एक स्ट्रक्चर दिसतंय. या फंगस स्ट्रक्चर मध्ये सी तुम्हाला असे डिजिट सारखे पार्ट दिसतात, तुकड्या तुकड्यामध्ये एकमेकाला अटॅच झालेले पार्ट. या पार्ट्सला तुम्ही म्हणायचे कोनिडिया. काय म्हणायचे, कोनिडिया. आणि या कोनिडियामध्ये सुद्धा काय तयार होतात, तर स्पोर्स तयार होतात. आणि स्पोर्सचा वापर आपण सांगितला कोणत्या गोष्टीसाठी होणार, दी स्पोर्स आर पार्ट ऑफ रिप्रोडक्शन. त्यांच्या मदतीने रिप्रोडक्शन होणार. तर हे झालं किंगडमची फंगाबद्दल ऍक्टिव्हिटी आपण बघितली. त्याच्यावरती वाढणारे धागे म्हणजे नथिंग बट फंगस आणि त्याचं हे स्ट्रक्चर. क्लिअर आहे. आता त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आपण बघू. कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय आहे ऑलरेडी आपण सांगितले, परत एक वेळा बघू. कॅरेक्टरिस्टिक मध्ये दीज आर नॉन ग्रीन. आता नॉन ग्रीन आहे म्हणजेच
क्लोरोप्लास्ट ऍबसेंट, कारण क्लोरोप्लास्ट मुळेच ग्रीन दिसतं की नाही. इट अपियर्स क्लोरोप्लास्ट ऍबसेंट. क्लोरोप्लास्ट ऍबसेंट असल्यामुळे ते ग्रीन दिसतील का? ग्रीन दिसणार नाही, म्हणून त्याला आपण नॉन ग्रीन म्हटलो. आता युकॅरियोटिक आहे. युकॅरियोटिक आहे म्हणजे त्यांचं सेकंड कॅरेक्टर काय? मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलिस प्रेझेंट. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलिस आहे त्यांच्यामध्ये, ऑर्गेनेलिस प्रेझेंट, म्हणून त्याला युकॅरियोट म्हटलो आपण. तिसरं म्हटलं आपण हेट्रोट्रॉपिक. नॉन ग्रीन आहेत, ग्रीन नाहीये म्हणजे क्लोरोप्लास्ट नाहीये, म्हणजे स्वतःचा फूड स्वतः बनवतील का? बनवू शकत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो हेट्रोट्रॉफ. कॅनॉट सिंथेसाइज, बनवू शकत नाही, कॅनॉट सिंथेसाइज देअर ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, म्हणून त्याला म्हटलो आपण हेट्रोट्रॉफ. क्लिअर. सेकंड कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघू. ऑल ऑफ देम आर, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफाइट्स, सॅप्रोट्रॉप्स. आता परत एक वेळा लिहितोय मी. सॅप्रोट्रॉफ म्हणजे काय? सॅप्रोट्रॉप्स. ट्रॉफ हा शब्द कशापासून येतो? ट्रॉफ हा शब्द येतो ट्रॉफिक, आणि हे ट्रॉफिक म्हणजेच काय? न्यूट्रिशन, स्वतःचं न्यूट्रिशन करून घेणे. तर हे सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन यांच्यामध्ये आहे, म्हणजेच दे फीड ऑन, म्हणजे जगतात, फीड ऑन डिकेइंग मॅटर, कुजलेल्या मॅटरवरती ते जगतात. हे कॅरेक्टरिस्टिक झालं. ठीक आहे. नंतर आपण सांगितलं देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर लाईक कायटिन. आता प्लांट मध्ये सुद्धा सेल वॉल असते, पण ते ऑटोट्रॉप आहेत. यांच्यामध्ये सुद्धा सेल वॉल प्रेझेंट आहे, बट सेल वॉल जी असेल यांची, तर ती कशाने बनलेली आहे? कॉम्प्लेक्स शुगरने बनलेली आहे. आणि ते कॉम्प्लेक्स शुगर म्हणजेच काय? त्याचं नाव काय? तर कायटिन. आता कशापासून बनलेलं असेल? तर इट इज मेड अप ऑफ, इथे लिहितोय मी, इट इज मेड अप ऑफ, कशापासून कायटिन तयार झालेलं असणार? कॉम्प्लेक्स शुगर आहे, म्हणजे त्याला पॉलिसॅकराइड म्हणू आपण. इट इज मेड अप ऑफ एन ऍसिटाइल ग्लुकोजामाइन. या शुगर पासून हे कायटिन तयार झालेलं असणार. तुम्ही फक्त कायटिन हा शब्द लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवायचं, सेल वॉल प्रेझेंट आहे आणि ती कशाने बनलेली आहे? इट इज मेड अप ऑफ, सेल वॉल इज मेड अप ऑफ कायटिन. इतकं लक्षात ठेवा. समजतं? मी ऍडिशनल थोडंसं सांगून दिलं की ती कॉम्प्लेक्स शुगर जी आहे ती कोणती आहे. वेल, नंतर सम फंगाय आर थ्रेड लाईक, ऑलरेडी आपण बघितलं, थ्रेड सारखे असतील. ठीक आहे. अँड मेनी न्यूक्लाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. नॉर्मली एक सेल असेल, फॉर एक्झाम्पल आता मी ती एक सेल काढली, तर एका सेलमध्ये नॉर्मली एकच न्यूक्लियस प्रेझेंट असतो. एका सेलमध्ये एक न्यूक्लियस. युनिन्यूक्लिएटेड कंडिशन मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये सापडणार. पण एकापेक्षा जास्त जर सेल प्रेझेंट असतील, ठीक आहे ना, तर ती कंडिशन, न्यूक्लियस जर प्रेझेंट असतील, हे सगळे काय झालेत मग? ऑल दीज आर न्यूक्लाय. याला म्हणायचं मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन. मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन कुणामध्ये सापडते? काही फंगस मध्ये सापडते, सापडेल. मग अशा प्रकारची जी कंडिशन असते, आता हे किंगडम सॉरी हे म्हणजे मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन यांच्यामध्ये सापडते आपल्याला, तर त्या कंडिशनला म्हणायचं तुम्ही सिनोसायटिक कंडिशन. लक्षात घ्यायचंय, सिनोसायटिक कंडिशन. आता सिनोसायटिक कंडिशनचा अर्थ काय झाला? सिनोसायटिक कंडिशनचा अर्थ हा झाला की त्यांच्यामध्ये मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन आहे, भरपूर एकापेक्षा जास्त न्यूक्लियस प्रेझेंट आहेत. कुठे? त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये. त्यांच्या, हा झाला व्हाईट कलर मध्ये मी दाखवतोय, दिस इज द सायटोप्लाझम. या सायटोप्लाझम मध्ये हे सगळे न्यूक्लियस दाखवलेत आपण. मग सायटोप्लाझम मध्ये जर भरपूर सारे न्यूक्लियस प्रेझेंट असतील, त्याला म्हणा मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन, किंवा सायंटिफिक टर्म त्याला म्हणा सिनोसायटिक कंडिशन. ठीक आहे. वेल, हे झालं. आता याचे एक्झाम्पल्स, बेकर्स यीस्ट, ऍस्परजिलस. आता काही फंगस कसे असतील? युनिसेल्युलर असतील, आणि काही मल्टीसेल्युलर असतील. आता युनिसेल्युलरचं सुद्धा आपण इथे नाव लिहून घेऊ. हे तुम्हाला नाहीये खरं तर युनिसेल्युलर फंगस हे ऍडिशनल म्हणून घ्या. युनिसेल्युलर फंगस, आणि त्याचं एक्झाम्पल असेल ईस्ट. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस. आणि ही जी ईस्ट असते, त्या ईस्टचाच वापर आपण ब्रेड बनवण्यासाठी करतो किंवा अल्कोहोल तयार करण्यासाठी करतो. मग एक्झाम्पल मध्ये इथे बेकर्स ईस्ट आहे, तर बेकर्स ईस्ट म्हणजे त्याच्यापासून काय तयार करणार आपण? ब्रेड तयार करणार. समजलं? दुसरी एक ईस्ट असेल, त्या ईस्टचं नाव असतं ब्रुअर्स ईस्ट. ब्रुअर्स ईस्ट. तर
तर या ब्रुअर्स ईस्टचा वापर आपण कशासाठी तयार करणार? अल्कोहोल बनवण्यासाठी, ज्याला आपण काय म्हणतो इन शॉर्ट दारू. मग अल्कोहोल तयार करण्यासाठी ब्रुअर्स ईस्ट हे नाव लक्षात ठेवा, आणि ब्रेड तयार करण्यासाठी बेकर्स ईस्ट. आणि त्या ईस्टचं नाव जरी बघायचं झालं आपल्याला तर त्याचं एक्झाम्पल म्हणजे त्याचं नाव, त्याला म्हणायचं सॅकॅरोमायसेस सेरिव्हिसी. सॅकॅरोमायसेस सेरिव्हिसी इज अ नेम ऑफ दॅट ईस्ट. कोणती ईस्ट? बेकरी ईस्टचं नाव झालं. तेच नाव कोणाचं झालं? ब्रुअर्स ईस्टचं झालं, फक्त वापर वेगळा झाला. याचा वापर एक वेळा अल्कोहोल तयार करण्यासाठी वापरला म्हणून त्याला ब्रुअर्स ईस्ट म्हटलो. त्याचा वापर जेव्हा तुम्ही ब्रेड बनवण्यासाठी करणार तेव्हा त्या बेकर्स ईस्ट म्हणणार. बेक म्हणजे काय? भाजणे म्हणतो आपण त्याला, नाही का? ऍस्परजिलस हे दुसरं एक्झाम्पल झालं. आणि ही जी फंगस असते ही कशावरती वाढणार? कॉर्न, जसं की मका असतो तर त्याच्यावरती तुम्हाला जो कालसर भाग दिसेल तो म्हणजे तुमचा ऍस्परजिलस, दॅट इज अ फंगस. तुमच्या डोक्यामध्ये जो तुम्हाला कोंडा होतो डॅन्ड्रफ, तर डॅन्ड्रफ इज नथिंग बट फंगस. लिहून टाकू आपण कुठेतरी, डॅन्ड्रफ इज ऑल्सो अ फंगस. समजतंय ना? तुमच्या बोटांमध्ये तुम्हाला कधी कधी इन्फेक्शन होतं, इथे खाज यायला लागते, ते थोडंसं सडल्यासारखं दिसतंय, दॅट इज फंगस. पायाचे टोस जे असतात, पायाची बोट, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला मराठीत चिखल्या म्हणतात, ते सुद्धा फंगस इन्फेक्शन झालं. तुमच्या जांघेमध्ये, काखेमध्ये इथे सुद्धा इन्फेक्शन होतं, किंवा गळ्याला इथे ते ऍड बघता बघा तुम्ही, ते गोल गोल असं स्ट्रक्चर दिसतंय, तर त्या गोल स्ट्रक्चर इज नथिंग बट फंगस. हे सगळे फंगसचे उदाहरण झाले, बरोबर की नाही? ओके. आणि पेनिसिलियम, आता हा पेनिसिलियम हा सुद्धा एक फंगस आहे. आणि या पेनिसिलियम पासून सगळ्यात अगोदर अँटीबायोटिक तयार करण्यात आलं, म्हणजे औषध तयार करण्यात आलं. अँटीबायोटिक कुणापासून बनवण्यात आलं? पेनिसिलियम पासून. पेनिसिलिन नावाचं जे अँटीबायोटिक असतं ते याच्यापासून तयार झालेलं आहे, ठीक आहे? आणि मशरूम, जे मशरूम तुम्ही खाण्यासाठी वापर करता, त्याचे दोन टाईप असतील, एडिबल, नॉन एडिबल. एडिबल म्हणजे खाण्यायोग्य, नॉन एडिबल म्हणजे जे तुम्ही खाऊ शकत नाही ते. सो दीज आर व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ युअर कॅरेक्टरिस्टिक अँड एक्झाम्पल ऑफ फंगस. तर अशा प्रकारे आपण 3 किंगडम बघितले. एक तर किंगडम मोनेरा, दुसरा किंगडम आपण बघितला किंगडम प्रोटिस्टा, त्याचे एक्झाम्पल्स, कॅरेक्टर्स, आणि तिसरा बघितला आपण किंगडम फंगस. ठीक आहे? पुढे आता जी क्लासिफिकेशन सिस्टम आपण बघितली ती व्हिटेकरची. भरपूर लोकांनी क्लासिफिकेशन सिस्टम याच्यामध्ये दिल्यात, पण त्याच्यापैकी फक्त व्हिटेकरची सिस्टम ही सगळीकडे वापरल्या जाते. मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम सुद्धा असतील. मेरिट म्हणजे त्याचे फायदे आणि त्याचे तोटे सुद्धा असतील. तर मेरिट्स मध्ये काय येणार? मेरिट्स म्हणजे उपयोग किंवा प्लस पॉइंट, आणि डीमेरिट्स. तर मेरिट मध्ये हा याचा फायदा होईल की यांनी फंगसला सेपरेट फायलम दिला, किंगडम दिला. फंगस इज केप्ट इन सेपरेट, फंगस इज केप्ट इन सेपरेट किंगडम, किंगडम फंगाय म्हणून, बरोबर ना? कारण हे सगळे कसे आहेत? हेट्रोट्रॉप्स आहेत. हा याचा मेरिट झाला, फायदा झाला. क्लिअर आहे? हा फायदा. ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. एक्सप्लेन मेरिट अँड डिमेरिट्स ऑफ व्हिटेकर क्लासिफिकेशन. तर हा एक याचा मेरिट झाला, ठीक आहे? आणि डिमेरिट मध्ये काय? इट डज नॉट गिव्ह पोझिशन टू व्हायरसेस. म्हणजे व्हायरसेसला कोणती जागा दिलीच नाही यांनी, समजलं? तर हा काय झाला? यांचा डिमेरिट झाला, म्हणजे तोटा झाला या सिस्टमचा. तर मेरिट आणि डिमेरिट मध्ये एक एक जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर दॅट इज मोर दॅन इनफ. फायदा काय? फंगस हेट्रोट्रॉपिक आहेत, एका कॅटेगरीमध्ये टाकून द्या. डिमेरिट्स मध्ये काय? व्हायरसेसला कुठले पोझिशन दिले नाही, आणि व्हायरसची क्वांटिटी बघितली, इट इज टू हाई क्वांटिटी ऑफ व्हायरसेस आर प्रेझेंट, लार्ज क्वांटिटी ऑफ व्हायरसेस आर प्रेझेंट. ठीक आहे? दिस इज हाऊ वी हॅव कंप्लीटेड अवर 3 किंगडम, दॅट इज किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगस. नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्या समोरील पार्ट जो असेल क्रिप्टोगॅम्स, फिनोरोगॅम्स, ते आपण कव्हर करू. ठीक आहे? तर याला पूर्ण चांगल्या पद्धतीने रिवाइज करायचं आहे, सो दॅट it will be useful to you in the next classes or higher classes. ठीक है? चलो फिर कल मिलेंगे, नेक्स्ट लेक्चर में हम मिलते हैं. एंड नाउ आई विल स्टॉप. मला बघू द्या याच्यामध्ये काही राहतंय का? नो, नथिंग इज देयर. तर आता मी इथे थांबतोय आणि आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण भेटू. थँक्यू.